नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडी, ऐतिहासिक निर्णय आणि महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांचा आढावा आज आपण घेणार आहोत. तर सर्वप्रथम एक नजर टाकूयात आजच्या टॉप 5 हेडलाईन्सवर. लक्ष्मीपुरीतल्या भूपाल टॉवरला आग लागली आहे. बेसमेंटमधील धुराच्या लोटामुळे परिसरात खळबळ माजलेली. कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जपला जात नसेल तर इंडिया आघाडीशी काडीमोड घेऊ, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बी पाटील यांनी इशारा दिलाय. निगवे खालसा इथं अघोरी प्रकारानं गायीचा मृत्यू झालाय. घटनास्थळी गुलाल, लिंबू आणि सुया ढळल्यानं परिसरात खळबळ माजली. महायुतीचं मिशन कोल्हापूर फायनल झालंय. 81 पैकी 70 जागांवर उमेदवारांचं एकमत. उर्वरित 11 जागांचा फैसला आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे होणार आहे. आणि आजची 5वी हेडलाईन आहे, पारगड किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळालाय. संवर्धनासाठी राज्य सरकारची अधिसूचना जाहीर करण्यात आली. आता पाहूया ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा. कोल्हापुरात लक्ष्मीपुरी परिसरातल्या भूपाल टॉवरच्या बेसमेंटला आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 2 बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. बेसमेंटमधून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. प्राथमिक माहितीनुसार रिकाम्या कागदी बॉक्सला आग लागल्यामुळे ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. महापालिका निवडणुकीसाठी पक्षाला 2 जागा देण्याची तयारी दाखवत फक्त चर्चेत झुलवत ठेवण्याचं काम काँग्रेसचे नेते करतायत. लोकसभा आणि विधानसभेला केलेली मदत ते विसरले असून विधानसभेला ज्यांनी वाटोळ केलं त्यांचं ऐकून निर्णय घेणार असतील तर ते खपवून घेणार नाही. कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जपला जात नसेल तर इंडिया आघाडीशी काडीमोड घेऊ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बी पाटील यांनी बुधवारी केलाय. भाजप आणि काँग्रेस सोडून आघाडीसाठी सर्व पर्याय खुले असून जनसुराज्यसह इतर पक्षांचे नेते संपर्कात असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे कालची आमची मुलाखत झालेली आहे. काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचे विचारलं नाही. आघाडीची उमेदवार पत्रकार परिषद होती. आघाडीचं पाहिलं तर आमचा निर्णय राहिला, ठीक आहे, आमचा निर्णय नंतर झाला असता, परंतु आघाडीला सुद्धा त्यांनी त्यावेळी कालच्या पत्रकार परिषदेत बोलवलं नाही. म्हणून आज आम्ही निर्णय आपण सगळ्यांना विनंती करायचं केलेलं आहे की आजच्या दिवस त्यांना आम्ही अल्टरनेटिव्ह वेळ देतोय. नाही तर उद्या आम्हाला काही जे पर्याय असतील ते अपक्षाचे आघाडीचे असतील, कुठले पर्याय असतील ते पर्यायाला आम्ही सामोरं जाणार. कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीनं मोठी आघाडी घेतली. पुणे इथं मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत 81 पैकी 70 जागांवर एकमत झालंय. या 70 उमेदवारांची नावं पुढील 2 दिवसात जाहीर केली जाणार आहेत. उर्वरित 11 जागांचा पेच आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोडवणार आहेत. या बैठकीला खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार अमल महाडिक उपस्थित होते. चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक पारगड किल्ल्यासाठी आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारा हा किल्ला आता अधिकृतपणे राज्य संरक्षित स्मारक घोषित झालाय. राज्य शासनाच्या याबाबतची अंतिम अधिसूचना जाहीर केली असून यामुळे किल्ल्याच्या संवर्धन आणि जतनाला गती मिळणार आहे. करवीर तालुक्यातल्या निगवे खालसा इथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतकरी महादेव पाटील यांच्या गाभण गायीचा मृत्यू झाला. मृत गायीच्या तोंडाजवळ भाकरीचा तुकडा, गुलाल लावलेला भात, 5 लिंबू आणि लिंबू मध्ये खुपसलेल्या सुया आणि बिया आढळल्यानं गावात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे महादेव पाटील यांचं 1 लाख रुपयांचं नुकसान झालंय. गावकऱ्यांनी घटना पाहताच संताप व्यक्त केलाय. हा करणी भारामतीचा प्रकार असल्याचा संशयानं गावात खळबळ उडाली. अशा प्रकारावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी गावातून होती. नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी वन विभागानं कडक पावले उचलली आहेत. 30 आणि 31 डिसेंबर रोजी राधानगरी आणि दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद असेल. मद्यपान, शिकार किंवा आगीसारख्या घटना टाळण्यासाठी वन विभागाची पथके 24 तास गस्त घालणार आहे. हातकणंगले तालुक्यातल्या कुंभोज इथं अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या पवित्र पादुका आणि पालखीचं आगमन झालं असून राहुल घोरपडे यांच्या निवासस्थानी स्वामी समर्थांची पालखी विराजमान झाली होती.
ढोल ताशांच्या पथकात फुलांची उधळण करत आणि जय जय स्वामी समर्थांच्या जयघोषात पालखी सोहळ्याचं अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आलं। यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला होता। स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर कष्टाची तयारी आणि त्यागी वृत्ती हवी असं प्रतिपादन मलकापूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रश्मी कोठावळे यांनी केलं आहे। मलकापूर इथं वैश्य हिंदू वाणी समाजातर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि वायुसेनेतील फ्लाइंग ऑफिसर यश महाजन यांच्या सत्कार प्रसंगी त्या बोलत होत्या। वास्तव आणि निर्भीड लेखन करणाऱ्या सर्वसामान्यांचा आंतरिक आवाज बनलेल्या दैनिक तरुण भारत संवाद चंदगड कार्यालयाचा 10वा वर्धापन दिन बुधवारी उत्साहात BCA कॉलेज रोड चंदगड इथल्या कार्यालयात संपन्न झाला। तरुण भारतचे संस्थापक संपादक स्वर्गीय बाबूराव ठाकूर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून दीपप्रज्वलन करण्यात आले। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। या बातम्यांचं अधिक सविस्तर विश्लेषण आणि जिल्हाभरातल्या माहितीसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पुन्हा भेटूया। तोपर्यंत नमस्कार।